हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपली स्वामींची चरण पादुका रांगोळी. तर उद्या गुरुवार आहे, त्यानिमित्त एक छोटीशी स्वामी चरण रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने स्वामी चरण पादुकाचा शेप तयार करून घेणार आहोत. बघू शकता व्हिडिओमध्ये. अगदीच तुम्ही हाताच्या साह्याने किंवा एखाद्या साच्याच्या साह्याने पादुकाचा शेप तयार करून घ्यायचा. आणि बरोबर मध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन बाजूलाच येलो कलर आपण भरून घेतलेला आहे. आणि साईडने एक वेलीचा आकार काढून त्यावरती छोटी छोटी अशी पाने काढून घेतली. व्हाईट कलरची डॉट देऊन काडीच्या साह्याने आपण फुले बनवून घेणार आहोत. अगदीच तुम्ही ही रांगोळी व्हाईट कलरने सुद्धा काढू शकता. आणि फुलेसुद्धा काडीच्या साह्याने आतमध्ये ओढून त्यावरती आपण एक एक डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता रेड कलरचं एक डॉट दिला आणि बरोबर मध्ये एक छोटेसं स्वस्तिकसुद्धा काढून घेतलं. अगदीच तुम्ही ही रांगोळी मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर काढू शकता. कमी जागेत होणारी पटकन अशी स्वामी चरण पादुका रांगोळी आहे. आणि फुलांच्याच बाजूलाही आपण छोटे छोटे असे ग्रीन कलरचे डॉट देऊन एक पानाचा शेप तयार करून घेतला. आणि बाजूलाच ती वेलसुद्धा आपण कंप्लीट करून त्यावरती अशा छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. अगदीच त्यामध्ये रेड आणि येलो कलर थोडा थोडा टाकून घेतला. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. रांगोळी आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. अगदीच छोटीशी आहे, पटकन होणार आहे. तर आपण एक व्हाईट कलरच्या रंगाने एक प्लस किंवा अधिकचं चिन्ह काढून घेतलं. आणि बरोबर त्यामध्ये आपण असा एल टाईप शेप तयार करून घेणार आहोत. आणि रेषांच्या टोकाला आपण एक एक पान काढून घेतले. 4ही टोकांवरती छोटी छोटी पाने काढून घेतली. बरोबर मध्ये अशी एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या एक कमेंट करून सांगायलाही विसरू नका. बघा आपण व्हाईट कलरच्या डॉटला एक काडीच्या साह्याने एक कळी टाईप किंवा मोदक टाईप असा शेप बनवून घेतला. आणि बाजूलाच लाईट असा पोपटी कलर टाकून घेतलेला आहे. आणि बरोबर मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन तोही काडीच्या साह्याने राऊंड असा फिरवून घेतलेला आहे. पानांमध्ये थोडा ग्रीन कलर भरून त्यावरती एक लाईट पोपटी कलरचा असा डॉट देऊन घेतला. अगदी सोपी आहे, कोणीही काढू शकते अशी कमी जागेतील आजच्या रांगोळ्या आहे. आणि बाजूलाच असणाऱ्या रिकाम्या जागेत सुद्धा आपण एक एक रेषा ओढून त्यावरती असे ग्रीन पोपटी कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतलेले आहे. थोडेसे प्रेस करून त्यावरती एक एक व्हाईट कलरचा छोटासा डॉट देऊन घेतला. रेषांवरती सुद्धा एक एक रेड कलरचा आणि येलो कलरचे कॉम्बिनेशन डॉट देऊन घेतले. त्यामुळे रांगोळीला अतिशय सुंदर असा लुक तयार झाला. आता बघूया 3 नंबरची फ्लॉवर्स पॉट रांगोळी. तर बघू शकता अगदीच तुमची रांगोळी काढण्याची जागा असेल तिथे किंवाच उंबऱ्यासमोर तुम्ही जागा असेल त्याप्रमाणे डॉट देऊन घ्यायचे असेल तेच अंतर कमी जास्तसुद्धा करू शकता. आणि डॉटवरतीच आपण लाईट असा पोपटी कलरने
फांद्यांचा शेप बनवून घेतला. अगदीच बोटाच्या साहाय्याने बरोबर डॉटच्या खाली आपण पोपटी कलर टाकून बोटाच्या साहाय्याने बरोबर असा शेप तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोपी रांगोळी आहे, कोणीही पटकन काढू शकते. आणि काडीच्या साहाय्याने त्या डॉटला एक फुलाचा असा आकार देऊन घ्यायचा. तर बघू शकता अगदीच राऊंड शेप करून बरोबर असा फुलाचा शेप तयार झालेला आहे. तर हे सर्व आपण डॉट बनवून फुले बनवून घेतलेत आणि मध्येच रिकामी जागा होती, तिथे छोटी छोटी अशी पानेसुद्धा काढून घेणार आहोत. आणि अगदीच खाली फांदीवरती जागा होती, तिथे आपण एक छोटीशी कळी आणि एक छोटंसं फूल रेड कलरने बनवून घेतले. तर बघा अतिशय सोपी, सुंदर आणि आकर्षक असा लूक देणारी रांगोळी आहे. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर फायनल लूक तयार झाला. आता बघूया 4 नंबरची रांगोळी. तर एकादशी निमित्त छोटीशी विठ्ठल टिळ्याची रांगोळी काढलेली आहे. अगदीच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणताही आकार देऊन किंवा अर्धवर्तुळ असं काढून त्यावरती छोटी छोटी अशी पाने काढून घेतलेली आहेत. त्यामध्ये ग्रीन कलर भरून अगदीच वरती असे 2 तुरे बनवून घेतलेत, जसे की तुळशीची फांदी आहे. आणि वरतीच तुळशीच्या मंजिऱ्या म्हणून लाईट असा कलर थोडा थोडा टाकून घेतला. बरोबर मध्ये आपण विठ्ठलाचा टिळा येलो कलर टाकून आणि मध्ये बरोबर एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतला. तर आजचा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.